नमस्कार, ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या। ठाणे महानगरपालिकेच्या वतीने गेल्या 30 तारखेपासून ठाणे शहरामध्ये अनधिकृत बार, त्याचप्रमाणे अनधिकृत गॅरेजेस आणि जुनी वाहनं विक्री करणाऱ्या दुकानांच्या विरोधात कारवाई सुरू करण्यात आली आहे। काल या कारवाई अंतर्गत उपवन परिसरामध्ये असलेल्या लॉजेसवर ठाणे महानगरपालिकेच्या वतीने कारवाई करण्यात आली। ही कारवाई एवढी जबरदस्त होती की या ठिकाणी असलेल्या प्रत्येक लॉजवर महानगरपालिकेचा हातोडा पडला आणि बघता बघता हा संपूर्ण परिसर अक्षरशः भुईसपाट झाला। विशेष म्हणजे या ठिकाणी असलेल्या सत्यम लॉजवर देखील ठाणे महानगरपालिकेच्या वतीने कारवाई करण्यात आली। या सत्यम लॉजमध्ये तब्बल 290 खोल्या असल्याचं आश्चर्य यावेळेस आढळून आलं। एरवी वरवर फक्त काही फुटांचं दिसणारं हे बांधकाम जमिनीखाली तब्बल 3 मजले एवढं हे बांधकाम होतं। या बांधकामामध्ये तब्बल 290 खोल्या होत्या असं महानगरपालिकेच्या पथकाला आढळून आलं। एवढ्या प्रचंड मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बांधकाम झालं होतं आणि या ठिकाणी अक्षरशः अनैतिक व्यवसाय चालू होता असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही। महानगरपालिकेचं पथक या ठिकाणी कारवाई करण्यासाठी गेल्यानंतर या संपूर्ण लॉजचा एवढा मोठा विस्तार त्यांना आढळून आला। महानगरपालिकेचे आयुक्त श्री संजीव जयस्वाल यांच्या नेतृत्वाखाली हा संपूर्ण लॉज भुईसपाट करण्याचे काम आज देखील सुरू होतं। ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील इतरही अनधिकृत बारवर अशाच प्रकारे कारवाई केली जाईल असा इशारा महानगरपालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिला। कार्यवाही आम्ही गेल्या 3 दिवसापासून सुरू केलेला आहे। आज पण कार्यवाही शहरामध्ये बरीच प्रभागामध्ये सुरू आहे। माजीवाड्यामध्ये पण सुरू आहे, उथलसरमध्ये सुरू आहे, कोपरी, नौपाडा, वल्तकनगर या सर्व भागामध्ये कार्यवाही सुरू आहे। आणि आमच्या जे आपलं जे उद्दिष्ट किंवा हे जे करण्याची कार्यवाहीची हेतू आहे, शहरातील जेवढं असा अनधिकृत लेडीज बार अनधिकृत इमारतीमध्ये असेल जिथे अवैध व्यवसाय चालत होता, तसेच जेवढं अनधिकृत लॉजिंग अनधिकृत इमारत जो अनधिकृत इमारत में होती आणि तसेच तिथे आपण अनैतिक व्यवसाय सुरू होता, त्या सर्व ठिकाणांमध्ये आम्ही जमीनदोस्त करणार आहे। 8 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर आणखीही काही निर्णय येणं अपेक्षित होतं। याप्रमाणे आता आणखीही काही निर्णय येऊ घातले आहेत। भारतीय माणूस हा सोन्याचा आधीपासूनच शौकीन, मात्र भारतीय माणसाचा सोन्याचा हा शौक कंट्रोल करण्याचं आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठरवलं आहे। त्यामुळेच आता घरामध्ये विवाहित महिलेला केवळ 50 तोळे इतकं सोनं बाळगण्याचा अधिकार मिळाला आहे। त्याचप्रमाणे अविवाहित महिलेला 25 तोळे तर पुरुषाला 10 तोळे एवढं सोनं आता बाळगता येणार आहे। त्यामुळे आता सोन्यावर देखील मोठ्या प्रमाणात कंट्रोल येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे। सोन्याच्या आयातीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आपलं चलन जात असतं, त्यामुळे साहजिकच आपल्या चलनाची किंमत कमी होत असते। त्यामुळे अशा प्रकारे सोन्यावर जर कंट्रोल आणलं तर निश्चितपणे रुपयाची किंमत वाढू शकेल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे। एकंदरीतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेला हा एक आणखी धाडसी निर्णय आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही। 15 डिसेंबरपर्यंत 500 रुपयांची नोट चलनात राहील असं केंद्र सरकारच्या वतीने रिझर्व्ह बँकेच्या वतीने घोषित करण्यात आलं होतं। मात्र काल रिझर्व्ह बँकेने पुन्हा एकदा तडकाफडकी घोषणा करत 500 रुपयांची नोट आजपासून चलनातून बाद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। आजही काही ठराविक ठिकाणी 500 रुपयाची नोट चलनात राहील, मात्र पेट्रोल पंप आदी ठिकाणी 500 रुपयांची नोट चलनात वापरता येणार नाही असा निर्णय रिझर्व्ह बँकेच्या वतीने घोषित करण्यात आला आहे। गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल पंपावर केवळ 500 रुपयांच्याच नोटा सुरू होत्या, त्यामुळे काळं धन पांढरं करण्याचा प्रकार या ठिकाणी होत असल्याचं निदर्शनास आल्यानंतर आता रिझर्व्ह बँकेने 500 रुपयांची नोट चलनातून कायमस्वरूपी बाद करण्याचा निर्णय घेतला आहे। याआधीच 1000 रुपयांची नोट कुठेही स्वीकारली जाणार नाही असं केंद्र शासनाच्या वतीने घोषित करण्यात आलं आहे। तर दुसरीकडे पगाराचे दिवस आता आलेले आहेत आणि पगाराचे दिवस आता आलेले असताना कर्मचाऱ्यांचे पगार बँकांमध्ये जमा झाले आहेत, मात्र त्यांना आता कॅश काढता येत नाही आहे। त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये सर्वसामान्य नागरिकांमध्ये काही प्रमाणात अस्वस्थता निर्माण झाली आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही। या आणि इतर बातम्या मात्र एका छोट्याशा जाहिरातीनंतर। नवीन पितांबरी डिशवॉश बार
नवीन पितांबरी बार मध्ये आहे अँटीबॅक्टेरियल एजंट, जो भांड्यांना चकाचकच नाही तर निर्जंतुकही बनवतो. सर्वोत्तम स्वच्छता तुमच्या पाशी. जर नवीन पितांबरी बार असेल तुमच्या हाती. परमपूज्य सुधांशुजी महाराज यांच्या पावन सानिध्यात विराट भक्ती सत्संग दिनांक 1 ते 4 डिसेंबर 2016. स्थळ मॉडेला मिल कंपाऊंड, LBS मार्ग, चेकनाका, ठाणे. आयोजक विश्व जागृती मिशन, ठाणे मंडळ. प्रचंड मोठ्या संख्येने भाविकांनी कार्यक्रमाला यावं असं आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आलं आहे. To do the DTH recharge immediately, just click on TGSP Smart Money. Enter your MPIN. Go to Merchant Payment. Select DTH Recharge, Service Provider, your account number, the money you want to transfer. Select your account, enter transaction PIN, and it's transferred. माझे ठाणे, माझे ठाणेकर यांचा मला सार्थ अभिमान आहे. ठाण्याची कला, क्रीडा आणि संस्कृती मला सार्थ अभिमान आहे. ठाण्याचा अभिमानाचा मालबिंदू ठाणे कला क्रीडा महोत्सव 2016. 27 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर. नृत्य, गायन, वक्तृत्व, पाककला अशा अनेक सांस्कृतिक, तर खो खो, कबड्डी, क्रिकेट अशा अनेक क्रीडा स्पर्धा. सहभागी व्हा आणि दाखवून द्या मला सार्थ अभिमान आहे ठाणेकर असल्याचा. उत्सव कलेचा, क्रीडा परंपरेचा. ठाणे कला क्रीडा महोत्सव 2016. नमस्कार ठाणेकर, मी संजय भाऊराव मोरे, महापौर ठाणे महानगरपालिका. आपल्याला आवाहन करतो की गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी दिनांक 27 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर ठाण्यामध्ये महापालिकेतर्फे कला क्रीडा महोत्सव आयोजन करण्यात आलेला आहे. गेल्या वर्षी ज्याप्रमाणे आपण या महोत्सवात सहभागी होऊन जो प्रतिसाद दिला होता, किंवा त्याहीपेक्षा जास्त यावर्षी आपण प्रतिसाद द्या, सहभागी व्हा आणि हा महोत्सव यशस्वी करा ही विनंती. धन्यवाद. ठाणे कला क्रीडा महोत्सव 2016. चलनबंदीचा निर्णय झाल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देणारा एक निर्णय केंद्र शासनाच्या वतीने घेण्यात आला होता. तो म्हणजे राष्ट्रीय महामार्गांवर आकारल्या जाणाऱ्या टोलबंदीचा निर्णय घेण्यात आला होता. या टोलबंदीला काही वेळेस स्थगिती देखील देण्यात आली आणि त्यामुळे सर्वसामान्य माणसाचं जीवन सुकर झालं होतं. हायवेवरून प्रवास करताना सर्वसामान्य माणसाला टोल भरावा लागत नसल्यामुळे काही प्रमाणात तो सुखावला होता. मात्र आता हा निर्णय बंद करण्यात आला आहे. आज मध्यरात्रीपासून राष्ट्रीय महामार्गावरची टोल आकारणी पुन्हा एकदा सुरू होणार आहे. राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणामध्ये सुट्ट्यांचे प्रश्न निर्माण होतील. त्यामुळे केंद्र शासनाच्या वतीने टोलबंदीचा निर्णय घोषित करण्यात आला होता. मात्र आता जवळपास प्रत्येक टोल नाक्यावर कॅशलेस टोल स्वीकारणी यंत्र लावण्यात आले आहेत. त्यामुळे आज मध्यरात्रीपासून पुन्हा एकदा टोल आकारणी सुरू होणार असल्याची माहिती हाती आली आहे. त्याचप्रमाणे गेल्या साधारणपणे 3 आठवड्यांपासून जी टोलबंदीमुळे ठेकेदारांचं जे नुकसान झालं आहे, त्यामुळे टोलची मर्यादा देखील वाढवून देण्याचा विचार केंद्र सरकारच्या विचाराधीन आहे. वरदान लोकाश्रम या संस्थेच्या वतीने ठाणे शहरामध्ये सुधांशुजी महाराज यांच्या सत्संगाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. 1 ते 4 डिसेंबर या कालावधीमध्ये सुधांशुजी महाराज यांचा सत्संग मॉडेला मिल कंपाऊंड येथे नागरिकांना ऐकता येणार आहे. दररोज मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी सुधांशुजी महाराज यांचे विचार ऐकण्यासाठी एकत्रित जमत असल्याचं चित्र या निमित्ताने बघायला मिळतं आहे. बघूया काय म्हणत आहेत सुधांशुजी महाराज. जिस मंत्र को हमारे पंडित लोग निरंतर पाठ करते हुए बोलते हैं, सहस्रीर्षा पुरुषा सहस्राक्षः सहस्रपात् स भूमिं विश्वतो वृत्वा अत्यतिष्ठत् दशांगुलम्.
वह परमेश्वर जिसके हजारों असंख्य सिर हैं और असंख्य आंखें, सहस्त्रपाद असंख्य ही पांव हैं, स भूमिं विश्वतो वृत्वा अत्यतिष्ठत् दशांगुलम। वही परमात्मा जिसकी अनेक आंखें, असंख्य आंखें हैं, असंख्य पांव, असंख्य सिर, ऐसा सारी भूमि को, विश्व को सब ओर से व्याप्त करके अपने अंतर में लेकर स्थित है। सब कुछ ब्रह्मांड जिसके अंदर है, अत्यतिष्ठत् दशांगुलम, वह तुम्हारे अंदर भी विराजमान है। बॅरॉन मेन्स स्टुडिओचा लग्नसराई धमाका, 50% महासेल. किती? 50% महासेल. हो, कुठल्याही कपड्यांवर चक्क 50% ऑफ. बॅरॉन मेन्स स्टुडिओ, आमंत्रण हॉटेल जवळ, जिल्हा परिषदेसमोर, स्टेशन रोड, ठाणे. दूरध्वनी 02225304837. बॅरॉन मेन्स स्टुडिओ. मरावे परी अवयव रूपी उरावे. अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला. त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली. अवयव दानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा. लक्षात ठेवा, आपला अवयव दानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे. अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा. समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित. अहो, आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नीटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नीटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. ठाणे महानगरपालिकेच्या कला क्रीडा महोत्सवाला दिमाखात सुरुवात झाली. त्यानंतर गेल्या साधारणपणे 7 ते 8 दिवसांमध्ये ठाणे शहरातील विविध भागांमध्ये हा कला क्रीडा महोत्सव अत्यंत दिमाखात सुरू आहे. कोपरी परिसरामध्ये खो खो स्पर्धांचं आयोजन या कला क्रीडा महोत्सवाअंतर्गत करण्यात आलं होतं. महापौर श्री संजय मोरे यांनी या उत्सवाला भेट दिली होती. ठाणे शहरामध्ये खो खोचा खेळ आधीपासून चांगलाच रुजला आहे. अनेक व्यायामशाळांची स्वतःची खो खोच्या टीम आहेत. विशेषतः ठाणे पूर्व परिसरामध्ये खो खो खेळणाऱ्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे. ठाणे जिल्ह्यामध्ये देखील खो खो खेळणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळेच या खेळाला अधिकाधिक प्रोत्साहन द्यावं या दृष्टिकोनातून कला क्रीडा महोत्सवामध्ये या क्रीडा प्रकाराचा देखील समावेश करण्यात आला होता. कोकण कला अकादमी संस्कार आणि आमदार श्री संजय केळकर यांच्या पुढाकाराने राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं. गेल्या अनेक दिवसांपासून विविध ठिकाणी या स्पर्धा सुरू होत्या. तरुणांनी देखील प्रचंड मोठ्या उत्साहाने या संपूर्ण स्पर्धांमध्ये सहभाग घेतला होता. काल या स्पर्धांची अंतिम फेरी ठाणे शहरातील गडकरी रंगायत येथे संपन्न झाली. यावेळेस प्रथम क्रमांक MD महाविद्यालयाच्या दप्तर या एकांकिकेने पटकावला असून द्वितीय क्रमांक जोडशी बेडेकर महाविद्यालयाच्या असणं नसणं या एकांकिकेने पटकावला आहे. तर तृतीय क्रमांक गुरु नानक खालसा महाविद्यालयाच्या ऑर्गॅझम या एकांकिकेने पटकावला आहे. ज्ञानसाधना महाविद्यालयाच्या रात्रीचे खेळ चाले या एकांकिकेला उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आलं. यावेळेस आमदार श्री संजय केळकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.